जवळपास 60 वर्ष बीजेपी पक्ष हा विरोधी बाकावर बसला होता. जवळपास 60 ते 65 वर्ष बीजेपीने विरोधी पक्षाचं काम केंद्रामध्ये केलेलं आहे. परंतु मित्रांनो, बीजेपी या पक्षाने कधीच देशाच्या विरोधात असणाऱ्या कारवायांचं समर्थन केलं नाही किंवा बाहेरच्या एका विदेशी शक्तीचं आपल्या देशामध्ये अनुसरण केलं नाही किंवा त्याचा हस्तक्षेप आपल्या देशामध्ये होऊ देणार नाही. मित्रांनो, मी असं का बोलतोय? कारण आहे जॉर्ज सोरोस, एक परकीय व्यक्ती जी आपल्या भारताला आणि भारतीय पंतप्रधानाला हरवण्याचं काम करते किंवा त्याला कमीपणा दाखवण्याचं काम करत असते. मित्रांनो, मागच्या काही काळामध्ये काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये विरोधी पक्षाचं काम करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेस पक्षाने मागच्या काही दिवसामध्ये अशा किती वेळेस संसदेचं कामकाज तहकूब केलं ज्यामध्ये भारताच्या विकासाच्या गोष्टी होत होत्या. अशी एकही वेळेस मला तर पाहाव्यास मिळत नाही. मित्रांनो, जे अमेंडमेंट्स बिल्स असतात किंवा ज्या गोष्टी भाजप सरकार मांडण्याचा प्रयत्न करत असतात त्याला या लोकांनी किती समर्थन दिलं हे देखील आपण पाहूया. काल परवाच संसदेमध्ये अमित शहाच्या स्टेटमेंटवरून सध्या जो काही गोंधळ माजलेला आहे ते स्टेटमेंट कितपत खरं आहे, बिल्स असतील किंवा ज्या गोष्टी भाजप सरकार मांडण्याचा प्रयत्न करत असेल त्याला या लोकांनी किती समर्थन दिलं हे देखील आपण पाहूया. काल परवाच संसदेमध्ये अमित शहाच्या स्टेटमेंटवरून सध्या जो काही गोंधळ माजलेला आहे ते स्टेटमेंट कितपत खरं आहे ते काँग्रेसला देखील माहिती आहे, परंतु त्याचं फेक नरेटिव्ह कसं बनवायचं हे देखील त्यांना कळत. त्यांच्यामध्ये जर खरंच खरेपणाची जाणीव असेल तर तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही प्रसारित करा, तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, सध्याची परिस्थिती आणि सध्याचा जो विरोधी पक्ष आहे तो अतिशय खालच्या स्तराचं काम करत आहे. वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा असेल, एनआरसी सीएचा मुद्दा असेल, हे अमेंडमेंट्स बिल मित्रांनो तुम्ही वाचून पहा किंवा त्याचा अभ्यास करा. हे बिल्स आपल्या भारताच्या भवितव्यासाठी किती चांगले आहेत हे देखील तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, संविधानामध्ये अशा प्रकारचे अमेंडमेंट्स ह्या लोकांनी मागच्या 60 वर्षामध्ये करून ठेवल्या की त्याचे गोष्टी आज तागायत आपला देश भोगत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता विरोधी पक्ष कुठल्या पातळीवर जात आहे हे देखील आपण पाहू शकतो. मित्रांनो, भविष्याचा रोड मॅप हा मागे म्हणजेच भूतकाळामध्ये बघितल्याशिवाय समजत नसतो. भूतकाळामध्ये किंवा इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता आपणास असे दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 2 वेळेस लोकसभेला पराभव करणारी काँग्रेस आता आंबेडकरांचं भांडवल करत आहे. जे 370 असेल, जे सीए असेल, जे युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, या गोष्टी वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विश्वास होता आणि या गोष्टी देशामध्ये लागू देखील केल्या पाहिजेत यासाठी बाबासाहेब खूप झटत होते. या गोष्टीला जर सरकारने दुजारा केला तर मी कायदेमंडळ सोडून जाईन किंवा कायदेमंत्री पदाचा राजीनामा देईल असं देखील बाबासाहेब बोलले. परंतु मित्रांनो, या लोकांना त्यांच्या कुठल्याही गोष्टीचं किंवा कुठल्याही वक्तव्याचा फरक पडला नाही. बाबासाहेबांनी कायदेमंडळ सोडलं तरी यांना फरक पडला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती हा देश पूर्वीपासून चालला असता तर सध्याची परिस्थिती अतिशय वेगळी असती. त्यांना लोकसभेमध्ये हरवलं. SC ST साठी जे त्यांचं आंदोलन होतं ते दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेलाच आहे आणि आता त्यांच्या नावाचं भांडवल करण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न करत आहे तो बऱ्याच भारतीयांना खरा देखील वाटत असेल. परंतु त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही इतिहासामध्ये डोकावून पहा, त्यावेळेस तुम्हाला समजेल की काँग्रेस किती आंबेडकर प्रिय आहे. आंबेडकरांचे खरे अनुयायी ते तेच आहेत जे त्यांच्या विचारावरती चालतात. बीजेपी संविधान बदलणार असा जो फेक नॅरेटिव्ह तयार केला जातो. बीजेपीने हेच भारताचे संविधान काश्मीरसाठी देखील लागू केले. बदलणार काय? अरे तुम्ही किती बदललं? 42वी घटना दुरुस्ती याला मिनी संविधान देखील म्हणतात आणि ही कोणी केली आणि कुणाच्या काळामध्ये झाली हे पाहून घेतो. 42वी घटना दुरुस्ती एवढी मोठी घटना दुरुस्ती होती, त्यामध्ये संविधानातल्या बऱ्याच गोष्टी बदलल्या गेल्या, हे बदलशी लागू केली. या गोष्टी तुम्ही पहा मित्रांनो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरं कोणता पक्ष आहे आणि कोणता पक्ष खोट्या पद्धतीने बोलतोय. मी यामध्ये बीजेपीचं समर्थन करत नाही. एखादी गोष्ट बीजेपीची जरी चुकली असली तरी मी ते तुम्हाला सांगण्याचं साहस ठेवतो. परंतु विरोधी पक्षानं आजपर्यंत भारताच्या विकासासाठी काय योगदान दिलं? त्यांचं योगदान खूप मोठं आहे. मागच्या 60 वर्षामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, परंतु त्यापेक्षा आपल्या देशाचे तुकडे करण्यामध्ये त्यांना किती मजा येत होती हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे.
आणि आज देखील मागच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये हा पक्ष सत्तेवर असता तर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हा भाग कदाचित आपल्या भारताला सध्या गमवावा लागला असता. विदेशी लोकांचे एवढं प्रेम का आहे यांच्यावर? जॉर्ज सोरोस नावाचा व्यक्ती जो बाहेर बसून सूत्र हलवतो, यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी फंडिंग करतो, हे का? तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली तर हे लोक त्याचा पुरावा मागतात. तुम्हाला 370 काढायचं असलं तर हे लोक म्हणतात रक्तांचे पाठ वाहते. राम मंदिरासाठी हा पक्ष 25 वकील देतो. या पक्षाची मानसिकता काय आहे? मी इथे आज एक गोष्ट स्पष्ट करतो. बीजेपी हा पक्ष कधीही जातीवाद करत नाही. जातीच्या मुद्द्यावरती किंवा एखाद्या योजनेचं लालच एखाद्या जातीला दाखवून त्याच्यावरती मत कधीच मागत नाही. काँग्रेस पक्ष हा नेहमीच जातीवादाचं राजकारण करतो. काँग्रेसच्या 60-70 वर्षाच्या काळामध्ये जातीय गणना कधी झाली नाही आणि आता जातीय जनगणनेचं विचार किंवा जातीय गणनेची मागणी काँग्रेसकडून होत आहे. याचं कारण काय आहे? सर्व देश जातीमध्ये परत त्यांना विभागायचा आहे. देशामध्ये मी तर म्हणतो की देशामध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याला विरोधी पक्षाने देखील चांगल्या पद्धतीने किंवा याचा इफेक्ट समाजावर किती होणार आहे हे देखील विचार केला पाहिजे. हे तुम्हाला गोष्टी पटत असतील मित्रांनो तर कमेंट करा, नसेल तर स्किप करा.